कनेक्शन, स्वरयंत्राचं कनेक्शन जोडा. पकवास कमी झाले. बाबांच्या स्वरयंत्रावरती पकवास लावा सर्वांनी. स्वराच्या माईकचा आवाज थोडा कमी करा. जास्त आहे पकवास, जास्त आहे कोणाच तरी. आहे तिथं बसा, आहे तिथं बसा. हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
यावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा नवे विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा आटाटी अक्षराची देवासाठी अक्षराची देवासाठी अक्षराची देवासाठी केली आटाटी अक्षराची देवासाठी अक्षराची देवासाठी अक्षराची देवासाठी विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा नवे विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा तुका म्हणके नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो तुका म्हणे की जो नका जागा येथे जो नका जागा येथे जो नका जागा येथे जो तुका म्हणे की जो नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो तुका म्हणे की जो नका जागा येथे जो नका जागा येथे जो नका जागा येथे नवे विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा नवे विनोद उत्तर केले रंगावयाचा केले रंगावयाचा केले रंगावयाचा कुमार
सम्राट राधाकृष्णजी गरड गुरुजी आळंदी देवाची त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण मावळ भूषण अरुण गुरुजी येवले. एकच तास आहे आपल्याकडं. कोणी बोलिलो
बोलिलो या भावे नव्हे विनोद उत्तर केले रंगावयाचा केली आटाटी अक्षराची देवासाठी नव्हे विनोद उत्तर केले रंगावयाचा तुका म्हणे खिजो तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो नव्हे विनोद उत्तर केले रंगावयाचा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमानम पांडुरंगा अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सुपान देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नव्हे विनोद उत्तर केले रंगावयाचा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अभंगाची रचना आपण का केली आणि आपल्याकडून तुकोबारायांना काय अपेक्षा आहे हे अभंगात सांगतात. विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी तुकोबारायांच्या या 375व्या वैकुंठ गमनाचा सोहळा भव्य प्रमाणामध्ये साजरा व्हावा म्हणून ज्या ज्या भाविकांनी आपला वाटा उचललेला आहे त्या सर्वांच्या चरणावर साष्टांग अशा प्रकारचं दंडवत करून मी अभंगाकडे येतो, कारण आपल्याला वेळ पहिलाच कमी. तुकोबारायांच्या हा भव्य दिव्य सोहळा आपण साजरा करतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेरही यावर्षी हा सोहळा साजरा केला जातो. काय कारण असेल बरं? हो म्हटले तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. सदेह वैकुंठाला तुकोबाराय गेले हे दिव्य अशा प्रकारची घटना आहे, अघटित घटना आहे, याबद्दल काय नाही वाद नाही. पण तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, आपण सोहळा साजरा करायचं का कारण? आपण का सोहळा साजरा करतो? एक लक्षात घ्या, फावडे जे आहे ना, फावड्याचे 2 प्रकार असतात. एक सरकारी फावडं आणि गावरान फावडं. त्याचा आकारच भिन्न असतो. ते असं पुढं ढकलतं ते सरकारी फावडं असतं आणि आपल्याकडे ओढतं त्याला गावरान. बहुतेक
सगळ्यांचा जीवाचा स्वभाव हा त्या गावरान फावड्यासारखा असतो. आपल्याला फायदा काय आहे, आपल्याला फायदा काय आहे हे तो पाहतो. आणि का पाहू नये, पाहिलंही पाहिजे. महाराज, ज्याच्यामध्ये लाभ नाही त्याच्यात आयुष्य नष्ट करण्याचा मूर्खपणा का करावा. विठ्ठल विठ्ठल करा काय फार शिकवावे तुका म्हणे लाभ होया तो व्यापार करा काय फार शिकवावे शिकवावे लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे. तुकोबारे म्हणतात लाभ होईल अशा प्रकारचा धंदा केला पाहिजे. आम्हाला आपला लाभही कळत नाही, लाभच कळत नाही. त्याच्याही अगोदर जायचं तर आपण कोण आहे हेच कळत नाही, तर आपला लाभ काय कळणार आहे. अगोदर आपण कोण आहे हे कळावं आणि मग लाभाचं स्वरूप समजेल ना. दुर्दैव आहे हे मानव देहासारखा देवालाही दुर्मिळ असणारा देह आम्हाला मिळालेला आहे. नुसता देह मिळालेला आहे असं नाही. मेरुतुल्य पृथ्वी दिलेल्या सुवर्ण न मिळे एक क्षण, अशा प्रकारचं अनेक क्षणाचं आयुष्य मिळालेलं आहे. पण त्या आयुष्याचा वेच कसा करावा नाही कळत महाराज, आपल्याला नाही कळत. तुकाराम महाराजांनी लाभाचं स्वरूप काय सांगितलंय एवढं थोडक्यात सांगतो आणि मी पुढे चालतो. हाची लाभ घडोघडी चिंतनाची जोडी. हाची लाभ घडोघडी घडोघडी चिंतनाची जोडी. सतत देवाचं स्मरण करणं, चिंतन करणं हा लाभ आहे. देवाला आठवणं हा लाभ आहे. आणि कशामुळं का होत नाही, देवाला विसरणं ही हानी आहे. मग ते पैसा जास्त असल्यामुळे हरामखोर विसरत असेल, सत्ता हातात आल्यामुळे विसरत असेल, विद्वत्ता आल्यामुळे विसरत असेल, लोक मानत असतील म्हणून नाही तो देवाला विसरला. देवाला विसरणं ही हानी आहे. तुकोबाराय म्हणतात विसरली तया थोर झाली हानी वचतील खाणी चोऱ्याची जा वचतील खाणी चोऱ्याची जा विसरली तया थोर झाली हानी वचतील खाणी चोऱ्याची जा विसरली, देवाला विसरली. देवाला विसरली. कोण विसरली ते कोण आहे वगैरे काही संबंध नाही. देवाला विसरली. तया थोर हानी झाली, फार मोठं नुकसान झालंय त्याला जीवनामध्ये. आणि त्याचं फल आहे पचतील खाणी 84च्या 84. देवाचा सतत आठव असणं, चिंतन असणं. दुर्दैव हे महाराज, कीर्तनाला बसल्यावर सुद्धा माणसं देवाचं चिंतन नाही करत. ते हे आरामखोर पाहुण्यात गेल्यावर बसल्यावर करतील का देवाचं चिंतन? आणि जे देवच मानत नाहीत, मंदिरात येत नाहीत,
म्हणजे हिरण्यकश्यपूच्या अवलादीचे त्यांचा नाही प्रश्न हा, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, पंढरीची वारी कीर्तन करणारे. कारण आम्हाला नाही सोडत ना, आम्ही त्याच जातीचे आहो ना. विठ्ठल विठ्ठल देवाला विसरणं ही हानी आहे. मग किती मोठा सत्ता असणार जर देवाला आम्ही विसरत असू तर हानी आहे. आणि माऊली तुकाराम महाराज म्हणतात, आणि तुम्हाला माहिती आहे मी स्तुती तर करणार नाहीच, खावा लागेल हे सगळं तुम्ही धारण करूनच हे सगळं आयोजन केलेलं. अपेक्षा सुद्धा नाही. तेव्हा महाराज देवाचं स्मरण आपल्याकडून व्हावं, अखंड व्हावं, सतत व्हावं. अनुकूल परिस्थितीमध्ये जर स्मरण करत नसो आपण तर देवाला प्रार्थना करावी, देवा आमच्यावर प्रतिकूलतेचा पहाड ढासळू दे, म्हणजे तरी कमीत कमी आम्हाला तुझं काय होईल, स्मरण होईल. बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरे दुष्काळे पिढा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन. तेव्हा तुकोबरेंचा आम्ही हा सोहळा साजरा करतोय, त्याचं कारण आहे महाराज तुकाराम महाराजांनी आम्हाला फार मोठा ठेवा दिलेला आहे, फार मोठं धन दिलेलं आहे, फार मोठं ऐश्वर अशा प्रकारचं दिलेलं आहे. आणि हे ऐश्वर धन जर कोणतं असेल तर गाथा 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 तुकोबरेंनी गाथा दिलेला आहे. पूर्ण गाथा सोडून द्या, त्या गाथ्यातला एक अभंग जाऊ द्या, पूर्ण अभंग, अभंगातलं एक चरण जाऊ द्या, पूर्ण चरण, त्या अभंगातला एक शब्द जरी आपण आचरणात आणला, आचरणात म्हणलं आम्ही, नुसता वाचला नाही म्हणलं, त्याच्यावर चाल लावली नाही म्हणलं, त्याच्यावर कीर्तन केलं नाही म्हणलं, आचरणात आणला म्हणजे ऐकला. ऐकणं या शब्दाचा अर्थ आहे त्याप्रमाणे वागणं, कानावर ध्वनी पडणं याला ऐकणं नाही म्हणत. नेहमी बहुतेक ठिकाणी तक्रार असते बापाची, मनातलं बोलतात आमच्याजवळ, बाबा सगळं चांगलं आहे, थोबाड काऊन वाकडं केलंच, सगळं चांगलं आहे तर. पोरं ऐकत नाही, त्याची काय तक्रार असते, पोरं ऐकत नाही. आता उगाच वेळ नाही आहे, नाही तर त्याला म्हणावं वाटतं की तुझ्या बापाचं तू तरी केव्हा ऐकलंस. ज्याने महाराज आपल्या बापाचं ऐकलेलं नाही त्यांनी आपल्या पोराने आपलं ऐकावं अशी अपेक्षाच करणं मूर्खपणाचं आहे. कारण हे पुढं पुढं चाललेलं आहे आणि मग पुढं पुढं त्याचं व्याज वाढत राहतं ना. पोरं ऐकत नाहीत, त्याला म्हणावं जरा मोठ्याने बोलत जा. हा म्हणजे त्यांना ऐकू येत नाही असं नाही. काळे आम्ही दर्शन करून रस्त्याने चाललो होतो महाराज, एक ते हे काय एक चंगळ्या वगैरे बांधते असं काय म्हणते त्याला, पोत्रास पोत्रास पोत्रास, ते डंग 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 खडाल करून असं अंगावर मारून घेत होता पोरं. कोणीच पाहत नव्हतं हो त्याच्याकडं, ते म्हणजे एवढा मारून घेत होता तरी कोणीच पाहत नव्हतं. मग आमच्या समोर तर जेवढा वेळ गेला त्याच्यात कोणी 10-20 रुपये सुद्धा दिले नाही. आणि कीर्तन करायचे तसे चांगले दिवस आहे ना सध्या. पण तुकोबरेंचं ऐकणं महत्वाचं आहे महाराज. पारायण करावे, कारण पारायण केल्याशिवाय तुकाराम महाराज काय म्हणतात हे कसं कळणार आहे. अर्थ समजून घ्यावा.
जसं ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलेलं आहे, जाणती असावा गीताची एक सेवा, काय करायला आघवा शास्त्री एरी. तसं आता असं म्हणावं की जाणती असावा गाथाची एक सेवा, काय करायला आघवा शास्त्री. उघड आपल्याला ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतंय, हित व्हावं वाटतंय, कल्याण व्हावं वाटतंय, त्याने तुकोबऱ्यांचा गाथा आपला मानावा. महाराज गाथ्याच्या रूपात प्रत्यक्ष तुकोबाराय आपल्याला सांगतात, काय करावं हेही सांगतात आणि काय करू नये हेही सांगतात. आपण ते आचरणात आणावं. आपण या अभंगाच्या रूपामध्ये जे बोललो ते कशा करता बोललो हे सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणात रचना करण्याचा उद्देश काय आहे, का हा ग्रंथ लिहिला, उद्देश सांगत असताना तुकोबाराय म्हणतो, कोणी हितावरी यावे या भावी बोलिलो. कोणी कोणी या शब्दाचे दोन अर्थ आहेत. कोणी या शब्दाचा पहिला अर्थ आहे कोणीही, कारण गाथा वाचण्याचा अधिकार यच्च यावत मानव मात्राला आहे. अमक्याने वाचावं तमक्याने वाचावं असं काही नाही, कोणीही वाचावं, कोणत्याही जातीचा, कोणत्याही पंथाचा, धर्माचा, कोणत्याही पक्षाचा, कोणीही असो, गाथा वाचण्याचा सर्वांना काय आहे, अधिकार आहे. कोणीही श्रीमंत असेल त्याने गाथा वाचावा, गरीब असेल त्याने गाथा वाचावा, शिक्षित असेल त्याने गाथा असावा, अशिक्षित असेल ऐकावा. कोणीही कोणीही काय करावं, गाथा वाचावा. या गाथ्यामध्ये हिताचं साधन मी जे सांगितलेलं आहे त्या साधनावर आरूढ व्हावं. या भावे बोलिलो हितावरी यावे, म्हणजे हिताच्या साधनावर अशा प्रकारचा आरूढ व्हावं. म्हणून मी बोललेलो आहे, म्हणून मी बोललो. संतांची ही अपेक्षा असते, जगाचं कल्याण व्हावं. कल्याण, हित, चांगलं, गोमट हे सगळे पर्यायी अशा प्रकारचे शब्द आहेत. तसं आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं याच्या यावत मानव मात्राला ही अपेक्षा असते.
पण महाराज दुर्दैव हे आपल्या आई बापालाही वाटतं की पोराचं हित व्हावं, कल्याण व्हावं. गावातल्या सरपंचाला वाटतं आपल्या गावच्या लोकांचं चांगलं व्हावं. आमदाराला खासदाराला वाटतं की आपल्या जनतेचं, पहिलं तर वाटतच होतं म्हणा, चांगलं व्हावं, हित व्हावं. पण दुर्दैव हे आहे की चांगलं आणि हिताचं स्वरूप काय आहे हे ना आईला माहितीये ना बापाला माहितीये. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारतीही. आणि म्हणून लौकिकामध्ये हिताची जी मान्यता आहे तो रस्ता आई बाप दाखवतात. नाही माहिती महाराज, हिताचं ज्ञान फक्त संतान नाही, शोधोनिया आले संत हिता हित जगाचे. हिताचं ज्ञान वेदाला आहे आणि वेदानुगामी शास्त्रांना हिताचं ज्ञान आहे. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. तुकोबारायांच्या गाथ्यात जर पाहिलं तर तुकोबारायांच्या सगळ्यात संतांच्या शास्त्राच्या दृष्टीनं हिताचं स्वरूप आहे महाराज दुःखाचा कारणासह नाश करणं. दुःखाचा नाश होणं म्हणजे हित आहे. वर्ग कलेक्टर असलं किंवा आणखीन कोणी असलं फावड्याने पैसे ओढत असलं म्हणून त्याचं हित झालंय असं जर कोणा बापाला वाटत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरतोय. काही संबंध नाहीये धन मिळवण्याचा हिताचा, मान मान्यतेचा हिताचा, सत्ता मिळण्याचा आणि हिताचा. कारण पैसा मिळाला तर दुःखाचा नाश होतो. मी लय वेळाला म्हटलं पण ते माझे अजून कोणी मनावरच घेतलं नाही. हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही असं एखादं यंत्र काढा. जसं शुगर तपासायचं यंत्र आहे, बीपी तपासायचं यंत्र आहे, तसं सुख तपासायचं यंत्र पाहिजे. छाताडाला लावलं की त्याच्यात आकडे दिसले पाहिजे, किती टक्के सुखी आहे. आणि मग कळेल तुम्हाला की करोडो रुपये ज्यांनी कमावलेले आहेत ते किती सुखी आहेत. आणि हे नुसतं उपरणं अंगावर आहे ते किती सुखी आहे. आपण ज्याला सुखाचं स्वरूप समजतो महाराज ते ज्यांच्याजवळ झोपा नाही, झोपा. या हरामखोरांनी नैसर्गिक सुखाला सुद्धा नष्ट करून टाकलेलं असतं. जण आवश्यक जीवन जगण्याकरता त्याची आवश्यकता आहे तो भाग वेगळा. जीवन सुखाच्या प्राप्तीकरता जगायचंय आणि जीवन जगण्याकरता धन आहे. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे निर्वाह पुरते अन्न आच्छादन. हे तर संसारिकाला सांगितलेलं आहे महाराज. खासच परमार्थाला निघालेला आहे त्यांनी निर्वाहाचीही चिंता करू नये. हा सगळा भार त्यांनी देवाच्या डोक्यावर टाकावा. तुका म्हणे घालू भार. आणि अखंड रात्रंदिवस भगवत चिंतन करणं, देवाचा आठव करणं म्हणजे हिताच्या रस्त्याने चालणे. अखंड चिंतन
देवाचं चिंतन, ते अखंड देवाचं चिंतन करणं म्हणजे हिताच्या रस्त्याने चालणे महाराज. त्याचे आईबाप धन्य आहेत. आपुले हिता जो असे जागचा. कीर्तनकाराचे आईबाप धन्य असं नाही म्हटलेलं तिथं. कशा करता कीर्तन करतो येतात. आपलं साध्य काय आहे? गाथ्याचा पारायणाला आम्ही बसलोय, ठीक आहे, चांगलं आहे. हेतू काय आहे? काय मिळवायचं आहे आम्हाला? आपण साध्य समोर काय ठेवलेलं आहे? कल्याण हित साध्य जर समोर असेल आणि म्हणून साधना, ठीक आहे. लगेच काय आपण तुकोबाराय होऊ शकत नाही, नाथ महाराज होऊ शकत नाही. महाराज तुकाराम महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज होण्याकरता अनेक जन्मात साधना करावी लागली. बहुजन्मे केला लाग तोहा भाग लादलो, तोहा भाग लादलो, तोहा भाग लादलो. बहुजन्मे केला लाग तोहा भाग लादलो, जन्मी केला लाग. अनेक जन्मात तुकोबाराय म्हणतात मी साधना केली, पण आपली दिशा चुकली नाही पाहिजे. थोबाड कल्याण या साध्याकडे पाहिजे. मग वाटचाल वेगात होईल, एखाद्या वेळेला सावकाशही अशा प्रकारचे होईल. दिशा चुकता कामा नये. तेव्हा अशा प्रकारे हिताच्या साधनावर कोणीही आरूढ व्हावं म्हणून मी अभंगाची रचना केलेली आहे. कोणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे तुकोबारांना हे माहिती आहे. तुकोबारांना हे माहिती आहे. जरी त्याच्याकरता केलं असलं तरी याचा वापर हिताहित व्हावं म्हणूनच करतील असा नाही. आणि म्हणून कोणी शब्दाचा अर्थ दुसरा आहे. कोणीतरी एखादा जरी हिताच्या साधनावर आरूढ झाला आणि त्याचं हित झालं, तुकोबाराय म्हणतात सार्थक झालं. मी गाथा रचना केली आहे. तेव्हा हितावर येण्याकरता गाथ्याची रचना केलेली आहे. म्हणून हिताच्या बाबतीत जे आवश्यक आहे ते सगळं गाथ्यामध्ये. याच्यापेक्षा लोकांचं रंजन करण्याकरता मी हे नाही केलेलं. नवे विनोद उत्तर नवे विनोद नवे विनोद
इतकं स्पष्ट तुकोबारायांनी सांगितलंय महाराज. लोकांचं रंजन करणं हे माझं ध्येय नाहीये. लोकांचं रंजन व्हावं म्हणून मी विनोद अशा प्रकारचा या अभंगामध्ये नाही केला. तुकाराम महाराजांनी शब्द वापरले, नुसता अर्थ सांगतो मी, जास्त आता स्पष्टीकरण नाही करत. विनोद करणं म्हणजे हलकटपणा करणं तुकोबाराय म्हणतात. केले रंजावया सार, चार नाही, चार आहे, चार. आणि चार म्हणजे हलकटपणा आहे. लोकांचं रंजन नाही करायचं मला, लोकांचं कल्याण करायचं, लोकांचं हित अशा प्रकारचं करायचंय. आणि हित व्हावं म्हणून मी अभंगाच्या द्वारा बोललोय महाराज. तुकोबारायांनी अभंगाची रचना करायला सुरुवात केली, भगवंताची आज्ञा झाली. त्यावेळेला तुकोबाराय सिद्ध अवस्थेमध्ये नव्हते पोहोचलेले, साधक अवस्था असतानाच भगवंताने आज्ञा केली. मग त्यावेळेला जे बोलले ते स्वतःच्या कल्याणाकरता, आपल्याबरोबर दुसऱ्याचंही होत असेल तर चांगलंच. ऐसे जागवितो जना नाही मना, ऐसे जागवितो मना. आणि मग त्याच्याबरोबर जर फायदा होत असला लोकांचा तर बरंच आहे. आम्ही तर अशा प्रकारचे मनाला जागवतोय. आणि ते जागवणं हे आहे फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना. अशा प्रकारे या अक्षराची शब्दाची जी अटाअटी केली, देव प्राप्त व्हावा म्हणून केली अटाअटी. अक्षराची देवासाठी, देवासाठी अक्षराची अटाअटी केली. मोठेपणा वाढण्याकरता अक्षराची अटाअटी नाही केली. पैसा मिळवण्याकरता अक्षराची अटाअटी नाही केली. किंवा आणखीन या व्यवहारातला कुठलाही अशा प्रकारचा लाभ समोर ठेवून नाही. देवाकरता अशा प्रकारचं हे केलेले. बरंच पहिल्यांदा तुकोबारायांनी भगवंताचं नाम साधना केली. नाम तरी शब्दरूपच आहे. आणि त्याची आटाआटी, किती आटाआटी केली. रात्री न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, माझी मदत झाली अनावर वाचा. भगवत साक्षात्कार झाल्यानंतर लोकांनाही अशा प्रकारचा भगवत साक्षात्कार होऊन त्यांच्या जीवनातल्या दुःखाचा कायमचा नाश व्हावा म्हणून या ग्रंथाची निर्मिती केली. अटाअटी अक्षराची देवासाठी नव्हे विनोद उत्तर. महाराज आता तुमचं तर कल्याण झालेलं आहे, तुमच्या दुःखाचा नाश झालेला आहे. न देखी जैसे केले या विठ्ठले दुःखाशी, नाही का, स्वप्ने ही दुःख कोणी न देखे. तुमचं झाले. पण लोकांकडून आता तुमची अपेक्षा काय आहे? काय अपेक्षा आहे तुम्हाला लोकांकडून? तुका म्हणे की जो, 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 तुका म्हणे की जो,
आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे. खरंच तुकोबारायांच्यावर आपली श्रद्धा असेल, खरंच तुकोबारायांना आपण मानत असू, तर मला तुकोबारायांची ही अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करावा. काय अपेक्षा आहे? तुकोबारे म्हणतात येथे, येथे म्हणजे अभंगाच्या विषयी, गाथ्याविषयी. येथे काय करा? खिजू नका, निजू नका, जागा. तुका म्हणे येथे खिजो नका, निजो नका, जागा. येथे जागा. अभंगाकडे पाहत असताना बुद्धीचे नेत्र उघडे ठेवा. जागा. जे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे आपण तसं करतोय का? आपण तशा प्रकारचं करावं अशी आपली इच्छा तरी आहे का? महाराज तुकोबारायांनी जे सांगितलं खूपच सोपं आहे. आता इथं मंडप आहे, तुकोबारायांच्या उत्सवाचा मंडप आहे. इथला खडा जरी काढून टाकला, देवाची सेवा हा भाव मनात ठेवून, तरी कीर्तनकाराला जे पुण्य आहे तेच खडा वेचणाऱ्याला पुण्य आहे. इथं येणाऱ्या करता ज्या माऊलींनी भाकरी टाकलेली आहे महाराज, तिलाही तेच पुण्य आहे. गाथा गाता ऐकता समानची घडे, फक्त भाव देवाची सेवा हा असला पाहिजे. बरोबर आहे. कळकळीनं सांगतात की येथे जागा. तुम्ही जागर राहा. आणि जागर राहणं या शब्दाचाच अर्थ आहे अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन. खिजू नका. खिजणं म्हणजे आता हे आम्हाला सांगायला लागलेत. जे जास्त विद्वान असतात, मोठ्या कुलातले जन्मलेले असतात, अमक झालेलं असतं, ते खिजतात. रामेश्वर शास्त्री नव्हते का पहिल्यांदा खिजत? देवाने तुम्हाला सांगितलंय. देवाला आमच्यासारखा शास्त्री बरा दिसला नाही, तुम्हाला येऊन सांगितलं. हे खिज नाही. सत्ताधारी श्रीमंत खिजतात. आणि तुमचे आमच्यासारखे जे भाविक आहे ते निजतात. डोक्यावर डोकं ठेवलं गाठ्यावर का झाला रिकामा पुन्हा रिकामचोट धंदे करायला. तुकोबाराय म्हणतात निजूही नका. कारण काय आहे महाराज, हा कर्मलोक आहे. ऐका, हा कर्मलोक आहे. इथं कर्माचंच फल मिळणार आहे. त्याच्याकरता ते कर्म आपण केलं तरच अशा प्रकारचं फल मिळेल. म्हणून खिजू नका, निजू नका. काय करा? जागा. जागा. देवाची तुकोबारायांची जी इच्छा होती की याला जास्त वेळ मिळू नये, हे लय खडखड करेल म्हणून कमी वेळ. आमची 6 वाजता सुटलं पण फुल गर्दी. आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही आमची गाडी नाही आणली. म्हणलं हे यांची इकडं परिचय वगैरे राहतील, पण तरी झालाच वेळ. असो, तेव्हा तुकोबारायांची ही अपेक्षा आहे की तुका म्हणे खिजो नका, जागा येथे निजो. नव्हे विनोद उत्तर केले रंगावयात सार. विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. एवढे पकवान घ्यायला वाजवा ना. विठोबार कुमार, विठोबार कुमार. शूटिंग वाले खाली वा, शूटिंग वाले खाली वा, खाली वा शूटिंग वाले खाली. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
अर्थ नाही. काय हे स्पीकर चालू असल्यामुळे तुम्ही म्हणताय की नाही मला काही आवाज वा. येतच नाही. तुम्ही आवाज केल्याशिवाय माझं पोट नाही भरणार. वा. एकदा सगळ्यांनी हात वर करा. करावर हात. सगळे महिला मंडळ सगळ्यांनी स्पीकरवाले नाही सगळ्यांनी मोठ्याने गजन करायचा. कुंडली श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पण करून आपण सगळेच तुकोबारायांच्याकडे ही मागणी करू. महाराज निजनाथ आमचा स्वभाव आहे. तुम्ही बैसोनी अंतरी माझं जागवा निर्धार. माझं जागवा निर्धारी. तसे आम्ही जागत नसतील तर लाता घाला आम्हाला वा. पण जाग ठेवा. बोला शेवट. हरिभक्तीपरायण दत्ता महाराज जनक, हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज जाधव. तुका म्हणे की जो 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 तुका म्हणे की जो
टाळी टाळी हातवर करा सगळेजण हातवर करा टाळी 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 महाराजांचं भजन झालं पाहिजे तुकाराम 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 टाळी 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 तुकाराम 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 सुखे